हॅलो एव्हरीवन. तर मस्त सकाळी फ्रेश झाले होते आणि आज मी एक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम म्हणजे दुसरं काही नाही तर सुनीलचा मी सत्कार समारंभ आयोजन केला होता, कारण मला रात्री भेटलेला मूव्ही बघण्याचा धोका. मग काय त्यांना म्हटलं 1 मिनटं इथं बसून राहा. मग मी थोडंसं माझं भाषण दिलं, कारण कार्यक्रमाची काय जी रूपरेषा आहे ती मी सगळी सांगितली त्यांना आणि लगेचच आत्यांना बोलवलं. आणि आत्यांना काही माहीत नव्हतं, ते आल्या आणि डायरेक्ट कॅमेऱ्यावरच बसल्या. मग काय आम्ही सगळं परत सेटअप केला, दादांनी व्हिडिओ काढला आणि मी सत्काराचं सामान वगैरे घेऊन आले. मग काय प्रोफेशनल पद्धतीची टोपी घातली, जी की हरभजन सिंगची होती, आणि असंच भेटलेलं नारळ होतं ते पण दिलं, आणि त्यांचाच रोज वापरायचा टॉवेल तो त्यांना शॉल म्हणून दिला. मग काय त्यांचा नमस्कार वगैरे झाला आणि सत्कार मूर्तीचं थोडंसं भाषण वगैरे घेतलं. मग सत्काराला पूर्णविराम देत आपले आपले कामं आवरले, माझे सगळे स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि आत्यांना मेहंदी लावायला गेले, कारण आत्यांना जायचं होतं माहेरी. मग काय मस्त जेवण वगैरे केलं आणि सुनीलनी त्यांच्या लॅपटॉपसाठी स्टँड आणलं होतं, कारण त्यांची मान दुखत होती. तर ते सांगत होते असा यूज करा वगैरे वगैरे. त्यांचं सगळं ऐकून झालं आणि त्यांना आलं होतं काम. सुया घ्या, पिना घ्या. आणि आज मला विशेष हे वाटत होतं की सुनीलनी मला स्वतःहून त्यांचा व्हिडिओ काढायला सांगितलं होतं, कारण ते काम करत होते आणि त्यांना ते व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. मग काय त्यांचा व्हिडिओ घेतला आणि मी मग मस्त आराम करायला गेले आणि त्यांच्या स्टँडचा सेटअप वगैरे दाखवला. तर असं काहीतरी सेटअप दिसत होता. आणि खूप दिवस झाले होते गाजरचा हलवाच बनवला नव्हता, तर म्हटलं आज गाजरचा हलवा बनवू. तर मस्तपैकी गाजरचे स्लो मोशन्स घेऊन खसा गाजर किसून घेतले आणि हलवा बनवायला घेतला. हलवा मस्त बनवून झाला आणि त्याचे मस्त स्लो मोशन काढत होते. मग काय म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करू. आज मला मसाले भात बनवायचा होता. तेवढ्यात सुनील आले की म्हणे तू स्त्री पुरुष समानतेवर काय बोलू शकते. मग काय माझा भाषण मोड ऑन झाला आणि मी लगेच त्यांना भाषण द्यायला लागले. भाषण संपवलं आणि मी मस्त पाणीपुरी बनवली आणि आम्ही सगळे जेवायला बसलो. मग काय यांनी आत्यांना तशीच पाणीपुरी दिली होती. मग म्हटलं पाणीपुरीवाले पाणीपुरी नीट भरवा. आणि दादांना आज दीदींची खूपच आठवण येत होती, तर ते पुढं काय म्हणताय बघा. माझं जास्त दिवस मग जेवण झालं आणि आम्ही सगळे झोपायला गेलो. चलो बाय.